औचित्यवाडी. काय रे झाले हा ते सोन्या एवढं भर पावसात प्रॅक्टिस करतोय आयला लेकरू भरती व्हायला पाहिजे राव. होईन होईन भरती आहे ना मेहनती बी शिक्षण असलं ना सगळं होतं. शिक्षण पाहिजे. शिक्षण लय महत्वाचं आहे बाबा. ह्यो ज्याला शिकला असता नसता का भरती झाला. तुझं हाईट बीट चांगली राव भरती आला असतं तू. मग ए मी नाही शिकलेलो. मग तुम्हाला सांगू का माय बायको लय शिकलेली भेटलेली मला. काय बापा रे आणतो मग कर कायची काय भापाऱ्या म्हणजे ए बी झालेली भो माय बायको ए बी तिचा नाद नाही करायचा. काय झाली. ए बी ए बी ची बायको बी हे झालेली नाही आहे. नाही ती बी झाली मग तू शिडी होय ना. इथं काय बनतोय हा तीच काय आणला BA सुद्धा म्हणता येत नाही त्याला. दोन शब्द आहे ते का? सुद्धा AB म्हणतो. BA बॅचलर ऑफ हे आर्ट्स बी ग्रॅज्युएट. तेच हा. म्हणजे ग्रॅज्युएट. आणि तुला कसं काय भेटली एवढी शिकली. फाशीला येणी. मी नाही फसिले मला लगेच बघितल्या दिली त्यांनी. बरं नाही यार मी जेव्हा बघा होता ती बिचारी वहिनी मरणाचं काम करीत असते पार आणि तू नुसतं आपला चकाट्या हानीत बसतो. काम ए नाद नाही करायचं भाऊ माय बायकोचा. माय बायको मला आहे ना साधा तांब्या सुद्धा उचलून देत नाही. ही जाम्याची बायको साधी याला ना तांब्या सुद्धा भरून देत नाही जाम्याची बायको. माझ्या बायकोचा काय आला तिथं. काय आलं म्हणजे तुझ्या बायकोचा विषय चालला नाही. काय आलं म्हणजे माझी अरे बायको- माझा संसार आहे. मी पाहिजे ना माझी बायको काय करते काय नाही करीत. काय विषय करते? कोणाचा नाही चाललाय. नाही किती शिकलेली तुझी बायको सांग किती शिकलेली. तुला काय करायचं. तुला काय करायची म्हणजे किती शिकलेली आहे. मी सांगितलं का माझी बायको किती शिकलेली. तू म्हणला ना तुझी बायको शिकलेली एवढी आहे. शिकलेली आणि तुला कसं काय दिली. कस काय म्हणजे अरे गेला इन बूट घालून ते डेपुटीन देणी बशील. कोणी ए पैसेले नाही का बस साधा भाऊ म्हणजे. हे जळ बरं काय हे जळ कुठे याची बायको आहे ना ज्याने ना बोलच आणली करून बोलच त्यांना काय हे सांगितलं नाही देत नव्हते या लाल गाजऱ्याला. त्याला देत नव्हती आणि तुला दिली. आणि काय तर माहिती का त्याची बायको किती शिकली 7वी नापास. तू चौथी नापास आहे. पण दुसऱ्याचं नको शिक्षण काढू. स्वतःची बायको ए बी झाली काय बे मी नाही सांगणार आता. सांगणार बाई काय सातवी काढली तुला. ए बी झालेली मला काय घेणं देणं ए बी झाली. करती? ए, तू काम नाद नाही करायचं भाऊ मला काय काहीच करून देत नाही. तुला सांगतो जेवणात एवढी सुगरण ते बी म्हणता नाही यायचं तुला. जेवणात एवढी सुगरण आहे ना खतरनाक. स्वयंपाक जर करायला लागली ना तिला सांगावं नाही लागत ह्या मसाल्याचं नाव काय त्या मसाल्याचं नाव काय या मिठाचं नाव काय ते मनानेच ताकीद एवढं टॅलेंट आहे तिच्यात. तू तर काय मासा पडलेलाच असतो नुसता. कोण मग आपल्याला काम नाही करून देत भाऊ आपण आराम करतोय. याला साधारण कसा त्याची बायको होती चले पाणी संपले आडा भरून आण माझ्या एकटा पळत. अरे मग केलं म्हणून काय झालं बायकोसाठी. केलं म्हणून. संसार आहे मग आम्ही करतो माझ्या बायको पुढं काम. तुला काय करायचं. तुझी बायको त्या धाकात नाहीये धाकात. मग आपली बायको कशी धाकात मी जर नाही पारे म्हणलं ना पारी लगेच अशी लाट 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 कापती. आणि याची बायको याला म्हणते ना श्याम्या यो लाट 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 कापतो डायरेक्ट श्याम्याच म्हणती. कपई कधी तर माही मी कसा लाल गाजरे म्हणतो तशी लाल गाजरे बी म्हणती त्याला. ज्याला तुला अति होते बरं का तू आता. काय अति होतंय खरं सांगितलं ना. नाही घरच्या गोष्टी काय बाहेर काढतो. मी म्हणलं का तुला. कोणत्या बाहेरच्या गोष्टी बाहेरच्या आहेत का या आज सांगतोय माझी बायको किती हे करते याची बायको दारू पिऊन गेला नाही याच्या भोकांडी बसू हानी वाकांडी नाही बसत त्याला कळत सुद्धा नाही. गबस माझ्या हातपाय दाबी ती ज्वाऱ्याने म्हणून मी एवढंच असतंय नको दाबू दोघाचं राहून द्या. अरे आपली बायको तुम्हाला माहितीये का. नाही जे बायकोच नाही तू बायकोच करू नको पोपट्या काय करतो लय वाईट असतो बायको असली म्हणजे. वैताग म्हणतोय भाऊ मी जाऊ का भाऊ माय बायको माय वाट बघत असन मी जर गेलो ना ती ताट भरून सुद्धा जेवत नाही म्हणजे घास घेऊन जेवत नाही. जाऊ ना एक सांगायचं विसरलं ना परवा दिवशी याला लाकूड फेकून आणलं होतं त्याच्या बायको जातो का आता तू तुला चप्पल फेकून आणीन. आईचा झाल्या नशीब राहायचं. खायचं नशीब. चौथी नापास आणि याला एवढी शिकलेली बायको ते भेटली. खरं आहे बाबा याला बायको भेटली शिकलेली त्याला. चुकीचं आहे ना राव. वहिनी किती काम करते राव जाता येता बघत होतो आपण. काम अरे शेणकुडू म्हणू नको वावरात कामाला जाती रोजंदारी करतील ह्यो ₹10 त्याच्याकडून पैसे घेऊन आणि तिला हानितो माहितीये का म्हणून घाबरते ती नाही ती काय घाबराव. आपण एक काम करू एवढ्या चकाट्या हाणल्या नाही आपल्या फुशारक्या हाणल्या ना माया बी डोक्यात गेलाय तो. आणि तुला तर किती बोललाय तो. राव त्याला सोडित नसलो आपण. चल तू माझ्या डोक्यात प्लॅन चल तू चल. त्याचं कांडच करू आपण आता. अरे कसं जायचं आता थांबा अयो लय काम करतात कडे वहिनी म्हणलं ना तुला.
आपल्या रुपा वहिनी सारखं कामदार कोणीच नाही आपल्या. हा ना, तू म्हणला मग पारू वहिनी सारखं कोणीच काम नाही करीत. रूपा वहिनी छान काम करतात. आता घरी आलाय म्हणून काय बोलत नाही मी, पण मला सांगा तुम्ही दोघं इकडे कशाला? आम्हाला जनरल नॉलेजचा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला वहिनी. मग दुसऱ्याला कोणाला तर विचारा, माझ्यापाशी काय हे आहेत ना शिकलेले, ह्यांना विचारा ना. त्याच्याकडे बघून सगळ्याला तसंच वाटतं. 7वी पास येते फक्त. काय 7वीच्या ना. डबल ग्रॅज्युएट आहेत ते. ग्रॅज्युएट माझी बायको साचवी. यो डबल. पण आहे ना, आम्हाला असं कळलं तुम्ही लय शिकलेलेत म्हणून. आईचं जण. कोण म्हणलं तुम्हाला? मला सांगा किती शिकलेत तुम्ही? ग्रॅज्युएशन झाले का? काय सांगता? ग्रॅज्युएशन. हम्म. तुम्ही हे असं काम करतोय? काय झालं मग त्याला? घरातली काम आहेत करावीच लागते ती, शेवटी संसार आहे. जालूनी माती केली त्यांच्या आयुष्याची. तुला सांगतो, लग्न होऊन आलं ना तेव्हा इतक्या गोऱ्या होत्या ते. होत्या म्हणजे? हा, गोऱ्या होत्या ना. हा, पण काम करून करून फार काळवंड. मला एक सांगा वहिनी, ग्रॅज्युएट झाल्यात तुम्ही आणि त्या 4थी नापास पोरावर कसं काय लग्न केलं? काय सांगायचं भाऊजी तुम्हाला. अहो ज्यावेळेस मला बघायला आले होते का, काय राजबिंडा दिसत होते, गोरे होते हो, आता काळवंडलेत ते. अहो विन शर्ट केलेला, परत तुम्हाला सांगते हातात अंगठ्या, गळ्यात चैन आणि बुटा सुटात आलेले, आणि काय बोलत होते बाई, मी तर बघूनच त्यांना भाळले बाई. भाळल्या? खरे बाई भाळल्या, लय वाळल्या. नशिबाची मातीच झाली त्यांच्या आयुष्याची. बघ ना. हा, अरे तुला सांगतो, सकाळी उठलं का शेणकुड म्हणू नको, स्वयंपाक म्हणू नको, भांडे म्हणू नको. एवढंच काय तर रोजाने लोकांचे कामाला सुद्धा जात्यात. शिपाशी घेऊन आले का, झाल्या संध्याकाळी आला का प्रेमानेच म्हणणार तो. डोळ्यात पाणी यायला लागलं मग ऐकूनच. पारू आले का पाऊस थर कापत आणले रोजंदारी हातात. काय सांगतो? हा, आणलं की झाल्या ठोय का संध्याकाळी झाला का. बाकीच्या बायका गावातल्या, बाकीच्या बायका आणि असून रुबाबात बसून खात्यात. रुबाबात? आणि नवरा डबल ग्रॅज्युएट हांडा आणतो डोक्यावर. घ्या उदाहरण. कोणाचं? हा काय यो डबल ग्रॅज्युएट पोपट्या. बायको 7वी नापास आहे, ह्यो हांडा भरून आणतो डोक्यावर हापशेवून आणि बायकोचे पाय दुखले झेंडू बाम लावून पाय चोपून देतो. काय तिला माहिती ती गावातली. तू गावात किती उदाहरण आहेत, माझ्या उदाहरण. अरे मग जिवंत लगेच समोर द्यावं लागतं तेव्हा पटन ना बाईला, वहिनीला. आणि आपली सुगंधा काय किती रुबाबात राहती. हा. नवरा कुठं मुंबईला. हा. अरे तो विचार. तिथून पाणी भरून आणतो तिला. नाही, पाणी नाही आणून देत त्यांनी, भाऊ मोटरच बसून दिलेली. हा, तेवढा. बटन दाबलं का दारात पाणी. सांगण्यात तात्पर्य काय आहे, आपल्या गावातल्या अडाणी बाया सुद्धा बसून खात्यात आणि तुम्ही एवढ्या ग्रॅज्युएट असून तुम्ही घरी शेणकूर काढता, सारून घेता, झाडीता आणि ते तुम्हाला तांब्या मागतो का देतो, तुम्ही उठ म्हणला का उठता, बस म्हणला का बसता. काय अर्थ आहे जिंदगानीला वहिनी? एवढ्या शिकल्यात नोकरी लागल्या असत्या तर साहेबीन झाल्या असत्या त्या. साहेबीन. हा. खरं आहे की नाही? होय अहो खरे. पटत आहे पटलंच पाहिजे. पण काय करणार, नवराच माझ्या नशिबाला असाय. तुम्ही बघता ना, दारू पित्यात, हे करत्यात. तू धाकात धरला पाहिजे. मग आता मुठीत पाहिजे नवरा. गावातल्या बाकीच्या बायका बघा ना, अडाणी असून बसून खात्यात आणि लोक हाडा आणतात डोक्यावर. जिवंत उदाहरण बघा ना, आपल्या समोर आहे. लय झाले उदाहरण. पोपट्या जाऊ आता आपण. चल. हा. लक्षात ठेवा वहिनी. डोक्यात घ्या, आता लय डोक्यात घेतले, कृत्यात आणा. आणणारच. बाकीच्या बायको आपल्या गावातल्या अडाणी असून बसून खात्यात आणि लोक चला. नाही, भाऊजी बोलल्यात ते खरंय, माझा एवढं शिकून काय फायदा आहे. आता दाखवते मी शिकलेल्याचा रुबाब कसा असतो ते. काय जे प्रेमानी कुरळेवानी केस वाढून चाललाय, झरळेवानी तोंडाच्या, भारी दिसतात ना. गावंड्यावानी भुसाच्या. चल निघ चल निघ. लय आनंद आहे. चल जाऊ का. काय भानगड? काय भांगड म्हणजे? लय काय आनंद भांगड आहे. म्हणजे? काय भांगड म्हणजे? एक टोला लावला ना तर उडून जाशील तू. अरे विच डोक्यात पोर जाईल. दारातच वाट बघत हो बाई. मी म्हणलंच होतं माय पारी दारात असेल. असणारच, इथून पुढं रोज असणार. कमून म्हणजे हा, आता इथून पुढं ना तुम्ही सगळी कामं करायची. येडी काय तू लय लय नकला आडते जाऊ बर का पारी. एवढ्या वर्ष मी येडी होती, आता शानी झाली, कळलं का. आता आजपासून झाडू मारायचा, गुराची शेण काढायची, काढ ना मग. धारा काढायच्या, चालतंय ना. भांडी घासायची,
कपडे धुवायची आणि कामाला पण जायचं. कोणी धुवायची? कुणी म्हणजे तुम्ही. होय मी नाही धुणार पारे, मोकर याड्यावर नको करू. नका धुवू. तुम्हाला घालायचे त्यावेळेस तुम्ही धुवा आणि घाला. नसल घालायची तर अशीच भिकारावणी फिरा. मला काय तर आपलं काय जात नाही. डोकं बिकं फिरलं का काय रे तू आज? का का माझी अचानक का अशी लोयची आडेवाणी करायला लागलो ना, लोयची आडेवाणी करतो या खांदीशी ना, लोयच पगळायची राव तू. मी काय ठेका घेतलाय? काम करायचा ठेका घेतलाय? संसार दोघांचा आहे ना, दोघांनी करायचं. लोकांच्या बायका कमी शिकल्यात तरी बी करतात ना काम. मी नाही करणार, पडू दे तिकडे काम, लागू दे त्या कामाला आगती का मला नका घेणं नाही. करू नका करू. नाहीच करणार. भांडी घासली तर स्वयंपाक मिळन, नाही तर माझं मी करून खाईन. हा मी भांडी घासतोय, मला काय करायचं, भांडी पडू देईन तसेच. उपाशी मारा. हा मरण तसाच. मला काय घेणं देणं नाही. मी आजपासून काम करणार नाही. मी येईपर्यंत काम झालं तर संध्याकाळचं जेवण मिळेल, नाहीतर जेवण पण मिळणार नाही. कुठं जायचं तिकडं जावा, मी चालली. अरे येडी का काय? मी मी सकाळ येईपर्यंत काम झालं पाहिजे, गिळायला पाहिजे असेल तर. आणि मागणं टोकू नका. काय अरे पारे पारे, अरे 200 पीक घेऊन गेली बो. पोपट्या भारीच काम केलं पण. काय हो कुठे गेले ते? काही नाही, चाललो होतो आपल्या घराकडे. कसलं भारी काम केलं. मग काय नाही. तुझे तोंड बघूनच सांगतं काहीतरी भामटेगिरी करून आली असते. कोण? मग काय दोघं एकमेकाकडे बघताय. ऐका, तुम्ही सांगितलं तसं मी सगळं केलंय बरं का. ओके एकदम. कामाला मग नाही रुपा वहिनी त्या बाबतीत एकदम पत्ते. म्हणलं होतं ना पारू वहिनी करणार काम म्हणून. डायरेक्ट म्हणलं झाडू घ्यायचा, पाणी सगळं काढायचं. आता इथून पुढं शेण ऊन परत ती दूध सगळं काढायचं, भांडे घासायची, कपडे धुवायची आणि फक्त मी स्वयंपाक करणार. बाकी मी काय सुद्धा करणार नाही. म्हणजे हे काम जालू भाऊजी करणार. अरे मग शिकलेली आहे ती, बीए. ग्रॅज्युएट. बरोबर आहे, तुझं काही चुकलं नाही. नोकरी लागली असती ती तर विचार कर, साहेबीन झाली असती. खरंच आहे. मग आता तुला नोकरी लागायचं काय? बघू आता, लागली तर लागली, नाहीतर असंच आयतं बसून खायचं. हा ना. तिचा नवरा आला मग काय वाटतं. ऐका आमचं नाव सांगू नका, मकर मैत्री फूट पाडू नका, तुम्ही बी सांगू नका. जाले आलाय. हो ओ पोपटराव. अगं पण काय करते रे काय माझी? तू? गपचिप जा बर का पारे घरी, नाही ते रापाट्यात खाली पाडी. मी काय काम धंदे करणार नाही अजिबात. ते चौकात कुठं? चौकात कुठं म्हणजे? मला मग मी झाडू काय? सुगंधा मी झाडू? तू काय बोलते सुगंधा? तू गप बस बर का, आमच्या दोघात बोल नको अजिबात. आणि त्या कुठं काय बोलल्यात? आणि तुम्हाला सांगितलं होतं ना काम केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. तुम्ही काय आला माझ्या माग? ही पाणी काढलं का? हे बघ काढ, नाही तर पडू दे तसंच. माय डोकं फिरू नको, नाही तर फिरलं ना मी उचलू आपटी ना तुला. तुम्ही पण मला लय पोकळ धमक्या देऊन झालेलं आहे. आबा एका फाटक्यात खाली पाडीन मग. तुला सांगतोय गपचिप जाय, तुला सांगतोय तू गपचिप निघा. जादा वाट वाट अरे करू नको. बाई, चल निघ. आपण चल गावात निघ. आहे. थांबू नको अजिबात. मग बघ. आबा जालू भाऊजी काय तमाशा आहे हा? गावातले सगळे लोक इकडून इकडून बघताय. बघू दे, मला बघू दे. तू ये ना, तू लय बेकार बाई आहे गावातली. हो मी काय केलं? काय केलं म्हणजे? कशाला तिची कानं फुगी रे तू? कुणी मी तिची काना फुगवली काय? काय कानं फुगिले म्हणजे? जाल्याला काम करायला लाव, जाल्याला भांडे घासायला लाव. तू एवढी शिकलीस, सवारलीस, खुशाल तू हे सगळं वाटोळं झालं म्हणून. आणि हे सगळं मी सांगितलं का? मग कोणी सांगितलंय? अहो तुमचे ते 2 मित्र आहेत ना जालू भाऊजी, त्यांनी कान भरले, मी थोडी भरले. तुमचं हे तोंड आहे ना तिकडे नेऊन काळ करा मला बोलायच्या अगोदर. कोणते काय 2? वाटतं का तुम्हाला? कोणते 2? अहो ते आता इथून गेले, ते तुम्हाला बघितलं आणि पटकन पळाले. ते ना, आपले श्यामराव पोपट्या त्यांनी केली ती काशी. त्यांच्याकडे बघूनच घेतो. आता आहे ना, कोण भांडे घासीत आहे? आणि ऐका ना, एवढी बडबड केल्यापेक्षा ना घरी जाऊन भांडे बिंडे घासून घ्या. आता कोण? घरची बिरची टॉयलेट बाथरूम घासायचं असं ना. कोण? मी हा. ज्याला दिसन तुला भांडे घासतानी. आता तुला गेल्यावर दिसन कोण भांडे घासीत आणि कोण झाडून घेते. तू जा. चांगलं माहिती हा, मला. तू जा. काय माणूस आहे बाई. झाले. होय, पाटा पाटा करून घ्या, नाही ते नाही सटका टाकीन. का बघू तू? चल काम कर, काम कर. बाजूला झाडून घेतो ना. हा पोपट्या काय डोकं भरीन पॉपट्या फिफ्ट्या करशील तर करून घे काम. हो याला सांगा ना समजून. काय मी काय सांगू? हवा मला काम झाडून घ्यायला लावितोय, त्याला बादली उचलायला लावली. आता म्हणतोय शेणकूर करण, भांडे घासून द्या. बरोबर आहे की. मग मग आता मी नाही काम करणार, मग ती कोणाला बी काम करायला लावू. मला काय? तू येणाऱ्याला सांग ना काम करायला. मग ओय दाभाड फोडीन, दाभाड.
शहाणपणा करू नको. भांडे घासायचे रोज येऊन इथं हो, पंचायती नाही सांगा आणायच्या. तुम्ही काय म्हणायचं रुपा. इथून पारे 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 म्हणतो. पारू वहिनी म्हणलंय तो कानपूर लाईन बंद झाली काय तो जाडून घेतोय ना गपचिप. तसं बी तुम्ही मला काय म्हणलं होता, शिकलेल्या बाया काम करत नाहीत. मग मी काम करायचं सोडलं, त्यात काय बिघडलं? करू लागावं मग कधी कधी मित्राला काम. लावले 2 गडी आता आपल्या कामाला, एक झाडायला आणि एक भांडे घासायला. ही चांगलं आहे. चांगलं. आता काय मी काय वाईट ह्यात केलं? तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. मग लोकांच्या बायका बघा कमी शिकलेल्या असून पण काम करत नाही. मी तर एवढी शिकले, मग मी कसं काम करेल? नका करू ना मग, नका करू ना काम तुम्ही. तुमच्या नवऱ्याला करायला लावा. दर काय माझ्या नवऱ्यालाच सांगितलं ए, होतं. म्हणजे चांगलं सांगायला गेलं तर ती बी असं नाही पाहिजे वहिनी. आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगितलं, तुम्ही आमच्या गळ्यात गुंतलं. भल्यासाठी सांगितलं होतं ना. अहो पण विचार करायची गोष्ट आहे भाऊजी. तुम्हाला नाही ना पटत, तुम्ही काय त्यांचं लक्ष देऊ नका ना. तुम्ही त्यांना 4 गोष्टी सांगायची काय गरज आहे? त्याने लय फुशार का मारला तुमच्या. त्यांनी सांगितलं माझी काय हुशार काय मारले? करती, माय बायको चपात्या करती, भाकरी करती. चाय घाबरती चाय. कोण ए सांग म्हणलं. एकट्याच रापाट्यात डोकं फोडीन. मी नाही थर नाही म्हणलं. मी म्हणलं श्याम्याची बायकोनी श्याम्याला आवाज दिला, श्याम्या थर कापतो. मी काय शर्त कापू? असं का हलकू डोक्यात बादली आता. अहो श्याम भाऊजी तुम्ही सांगा बरं, त्यांनी फुसारक्या मारल्या असत्याला. शेवटी मानावर माझं कौतुकच करत होता ना. मला मग नाव तर ठेवत नव्हता. माझी बायको अशीच आहे तशीच आहे, उलट माझं कौतुकच केलं ना. त्या गोष्टीचा तर मला अभिमान आहे की माझा नवरा कसा पण असू द्या, पण निदान बायकोला 4 चौघात इज्जत तरी देतो, नाव तरी नाही ठेवत. खरंय 4 चौघात गरीबी इज्जत देतो भाऊ. माझ्या बायकोचं कधी दुखायला लागलं ना, मी काम करतो माझ्या बायकोच्या हाताखाली. तुला मला असं काय माहिती? नाहीये की त्यांनी मला काय मदत. मी जर आजारी पडलेले असेल ना, ताप थंडी आला तर कपडे भांडी स्वयंपाक सगळं यांनी करतात. मला दवाखान्यात आणून स्वतः जेवायला खायला घालतात. काय बघतो तुला तर नाही टपुऱ्या डोळ्याच्या आता बायको. इकडे ते असं पण बाईच्या जातीला शोभत नाही गड्याच्या हातात कामाचं देणं. द्या इकडं. आणि संसार दोघांचा आहे, दोघांनी मिळून केलं म्हणून काय झालं? मी करतो ना. मग मी घरी सगळं काम करतो. आपण मी बी करतो. तुमचं कधी लग्न झालं? नाही, घरचे काम करतो ना. मग आई बापाला पण मदत करायची असती, असं थोडी आहे. आणि शिकलं म्हणून काय काम नाही करायचं हे कुठं लिहून ठेवलेलं आहे? नाही खरंय वहिनी संसार तुमचं. दोघांचा आहे, दोघांनी एकमेकांना समजून घेतलं की होऊन जाते. संसार मध्ये एक रथ असतो, त्याला 2 चाक असतात, म्हणजे नवरा बायको. श्यामराव आताची कळायला लागलं का? माहेरात तर तोडायला निघाले होते तुम्ही. गोडीत निघा बरं का इथून. आता नाही तर चला, डोक्यात नाही टाकीन. तर वहिनी परत चहा आठवत्या ना आपल्याला. चला कोण तुम्हाला? चहाचा 1 कप सुद्धा नाही पाहिजेणार मी. माझ्या दारात उभा नाही करणार. बर येऊ का मग? येऊ का? हा, चल निघा. वहिनी आणि तुम्ही पण आता जरा बायकोचं मदत करायला शिका. जरा हांडा भरून आणतो बायकोची नावं नका ठेवत जाऊ, बायकोचं जरा कौतुक करायला शिका. नाही आता सगळेच काम मी करेन, आहे की नाही बोबट्या. चल आणि तुम्ही जा. पारू लय केलं ना तर एका दिवशी इथं ना पारूचा हात बसल. तो. रुपा म्हणलंय वहिनी तुम्हाला पारू ऐकू येतंय. हा तेच म्हणलं. ते रुपा नाहीतर दोनदा ना, म्हणलं का पारू येते एकदा एका ऐकायला. चल दिवशी तू आता. अशीच मुंगी येऊ का? हा. चहा करू काय? नाही येऊ का? हा ये. येऊ पारू वहिनी. हम्म. बघितलं ना लोक कसे प्रपंच मोडीत असतात. तुला तर लय पुगळ आहे तुला लोकांचा. तुमचं काही नडलेलं असते हो तिथं जाऊन फुशारक्या मारायचं. काय? माझी बायको अशी माझी बायको तशी. तुम्हाला माहिती आहे ना तुमची बायको कशी आहे? असं लोकांपुढं बोलायचं नसतं. बायकोला वाईट पण म्हणायचं नाही, चांगलं पण म्हणायचं नाही. वाईट म्हणलं तरी लोक फुगवत असतात, चांगलं म्हणलं तरी संसारात आग लावत असतात. म्हणून काहीच लोकांना बोलायचं नाही, त्यांचंच ऐकायचं. तुमचंच खरं असं करायचं चालते असतंय. चालते चला. म्हणून बायको शिकलेली केली पाहिजे. चल